नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी आणखीन अपडेट बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची मोठी आणखीन अपडेट आहे, महत्त्वाची मोठी बातमी आहे। विद्यार्थी मित्रांनो, अपडेट अशी की प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण आता तात्काळ नोंदवता येणार आहे। कशा प्रकारे सविस्तर तुम्हाला माहिती मी यांच्यामध्ये प्रोव्हाइड करतो, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला अंतर्भय मिळणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे। कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वी आणि 12वीला या ठिकाणी बोर्ड एक्झाम देणार आहात, पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वीसाठी एक्झाम देणार आहात की 12वीसाठी कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मी 10ची एक्झाम देणार आहे। जर तुम्ही 12वीची देणार असाल तर लिहून पाठवा सर मी त्या ठिकाणी 12ची एक्झाम देणार आहे, जेणेकरून विद्यार्थी तुम्हाला मी 10वीनुसार 12वीनुसार स्टडी मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता। त्या ठिकाणी तुम्हाला स्टडी मटेरियल फ्रीमध्ये मिळणार आहे। पण सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुम्ही 10वीची एक्झाम देणार आहात की 12वीची, म्हणजेच 10th किंवा 12th दोन्हीपैकी एक तुम्ही कोणतेही लिहून पाठवू शकतात। पुढे बघा, 10वी 12वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले गुण तात्काळ नोंदविले जाणार आहेत। यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रणाली विकसित केली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेत मिळालेले गुण पडताळणी करून तात्काळ ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदवली जाणार आहेत। 10वी 12वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत संबंधित विद्यार्थ्यांना मिळालेले गुण संबंधित शिक्षकांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदवावे लागणार आहेत। यासाठी राज्य मंडळाने स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे। यामध्ये शिक्षक, बाह्य शिक्षक, परीक्षक आणि संबंधित शाळेतील मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे। 10वी 12वीत गेल्यानंतर अनेक विद्यार्थी खाजगी क्लासेसशी टाय अप करणार असणाऱ्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात। दरम्यान 10वी 12वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान अनेक गैरप्रकार होत असल्याचं निर्देशनास येते। हे प्रकार टाळण्यासाठी आणि ही प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी राज्य मंडळाने प्रात्यक्षिक परीक्षा आणि अंतर्गत गुणांची मंडळाकडे थेट नोंद करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित केली आहे। म्हणजेच काय मित्रांनो, काय व्हायचं तर अगोदर मित्रांनो शाळेमध्ये सुद्धा देखील मित्रांनो गैरप्रकार व्हायचा। कशा प्रकारे तर विद्यार्थ्यांना 20पैकी 20 गुण दिले जायचे। कोणी शिक्षकांचे नातेवाईक असतील त्यांना 20पैकी 20 गुण, किंवा कोणी विद्यार्थी असेल तर त्याला ठिकाणी 20पैकी 20 गुण, काहींना ठिकाणी प्रॅक्टिकल परीक्षा न देता त्यांना 18 गुण, काही 19 गुण अशा ठिकाणी मिळायचे। तर त्यामुळे मित्रांनो काय व्हायचं, त्या ठिकाणी गैरप्रकार व्हायचा। प्रात्यक्षिक परीक्षा ठिकाणी व्यवस्थितपणे व्हायची नाही, तोंडी परीक्षा प्रॅक्टिकल एक्झाम व्हायची नाही, आणि डायरेक्ट 20पैकी 20 गुण किंवा 18 गुण, 19 गुण किंवा 30पैकी असेल तर 27 गुण अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना दिले जायचे। तर त्यामुळे हा गैरप्रकार टाळण्यासाठी मित्रांनो आता या ठिकाणी महत्त्वाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित केलेली आहे। अनेक वर्षांपासून राज्य मंडळाच्या वतीने प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान OMR शीट स्कॅन करून विद्यार्थ्याची गुण नोंदवण्यात येत होते, परंतु यंदापासून ऑनलाईन प्रणालीद्वारे विद्यार्थ्याचे गुण मित्रांनो तात्काळ नोंदवले जाणार आहे। या अगोदर काय व्हायचं मित्रांनो, OMR शीटवर तुमच्या ठिकाणी गुण नोंदवले जायचे। आता OMR शीट मित्रांनो कशी असायची, अशी या ठिकाणी डॉट असायचे मित्रांनो। त्यानुसार शिक्षक या ठिकाणी हे जे काही मित्रांनो डॉट अशा ठिकाणी फिल करायचे आणि त्यानुसार मित्रांनो विद्यार्थ्यांना गुण द्यायचे। पण विद्यार्थ्यांनो, यंदापासून ऑनलाईन प्रणालीद्वारे विद्यार्थ्याचे गुण तात्काळ नोंदवले जाणार आहेत। त्या गुणांची एक प्रत शाळेत आणि एक प्रत मित्रांनो विभागीय सचिवाकडे जमा करायची आहे। त्याशिवाय प्रात्यक्षिकांचे गुण नोंदवण्याच्या प्रक्रियेतील वेळही वाचणार आहेत, असं मित्रांनो शरद गोसावी अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे, त्यांनी ही माहिती दिलेली आहे। स्वतंत्र प्रणालीचे फायदे काय असणार आहे बघा, गुण देण्याची प्रक्रिया मित्रांनो होणार सुरळीत। दुसरा फायदा आहे की मिळालेल्या गुणांची नोंद राज्य मंडळाकडे तात्काळ होणार आहे। तिसरा फायदा आहे गुण देण्याच्या आणि ते मंडळाकडे नोंदवण्याच्या प्रक्रियेतील वेळ वाचणार आहे। चौथा फायदा होणार आहे की प्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शकता आणण्याचा हा प्रयत्न असणार आहे। ठीक आहे, ते हे फायदे असणार आहे, म्हणून मित्रांनो हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुम्हाला कसा वाटला हा निर्णय कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा, आणि तुम्ही 10वीची एक्झाम देणार आहात की 12वीची कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा। जर तुम्ही 10वीची देणार असाल तर लिहून पाठवा असं मी त्या ठिकाणी 10ची एक्झाम देणार आहे, तुम्ही 12वीची देणार असाल तर लिहून पाठवा असं मी त्या ठिकाणी 12ची एक्झाम देणार आहे, जेणेकरून त्यानुसार तुम्हाला आपण सर्व गायडन्स करणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।